वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे म्हैसूर पाक। खूप दिवस झाले आवाज खराब होता तर व्हिडिओज नाही बनवला, पण आज बनवणार आहे। घेऊन आले म्हैसूर पाक। आपण म्हैसूर पाक बनवू आज, आणि तो एकदम 15 ते 20 मिनिटात होणार आहे। तर चला बनवू म्हैसूर पाक। म्हैसूर पाक बनवण्यासाठी आपल्याला लागेल एक कढाई, आणि एक वाटी बेसन, 3 वाट्या या वाटीने घेतला आहे मी, छोटी आहे वाटी। 3 वाट्या तेल, किंवा तेलाच्या जागी तुम्ही तुपाचा पण वापर करू शकता। आणि याच वाटीने 3 वाट्या साखर, ही मोजलेली नाही आहे मी, टाकताना मोजेल। 1 वाटी बेसन, 3 वाटी साखर, आणि तेल किंवा तूप यूज करायचं, ते पण 3 वाटी, आणि एक कढई तर मिक्स करायसाठी। 1 वाटी बेसन या बाउल मध्ये टाकू, आणि याच बाउल मध्ये याच वाटीने 3 वाटी तेल टाकायचं। पूर्ण मिक्स करून घ्यायचं, गाठी नाही होऊ द्यायच्या। कढईमध्ये 3 वाटी साखर, बुडेल एवढं बस, एवढं पाणी टाकलं, आणि साखर फक्त आपल्याला विरघळेपर्यंत फिरवायची आहे। आणि हे बॅटर बेसनचं यामध्ये टाकून देऊ। बेसनचं बॅटर यामध्ये टाकलं, मोठ्या गॅसवर हे कंटिन्यू असं फिरवत राहायचं। होईपर्यंत। कंटिन्यू फिरवायचं पण। असं गुळाच्या पाकासारखं होते, आणि फाटल्यासारखं झालं की झाला समजायचं। सुरुवातीला एका मोठ्या डिशला तेल लावून घ्यायचं। बघा असं हळूहळू घट्ट होत आहे, आणि त्याला असं म्हैसूर पाक सारखे असे होल पण येत आहेत, पण अजून झाला नाही आहे, होत आहे आता। 2-3 मिनिटातच लवकरच होऊन जाते। जास्तच जर होऊ दिला तर मग कडक होतील, नरम नरम छान लागतात। या वेळेला एकदम लक्ष ठेवून राहायचं। असं फाटल्यासारखं झाला, असा होल 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 झाली म्हैसूर पाक सारखे, की मग झाला समजायचा। आणि पटकन एका ताटामध्ये, तेल लावलेल्या ताटामध्ये काढून घ्यायचा। ताटामध्ये एका जागेवरच बॅटर टाकायचं, आणि ते हलवायचं नाही, फक्त टॅप करायचं, आणि ते प्लेन नाही करायचं, जसं पडलं तसंच राहू द्यायचं। यामध्ये मी फूड कलरचा, दुसऱ्या कोणत्या कलरचा कशाचाच वापर केलेला नाही आहे। मी दाखवते तुम्हाला। बघा
किती छान झाला. गरम आहे. आणि मी आताच त्याच्या वड्या पाडून घेतल्या. गरम गरम असतानाच वड्या पाडून घ्यायच्या आणि लगेच तयार होतो. मैसूर पाक हे बघा, एकदम तोंडात विरघळणारी. एकदम तोंडात विरघळून जाते. नक्की करून बघा.